मी खरंच हा विषय खूप ताणते का? काही नसेलच तर? काय रे, कुठे होतास? ते खाली जरा बाबांबरोबर. का रे? काही नाही, असंच लग्नाची तयारी आणि इकडच्या तिकडच्या गप्पा, फार काही नाही. राधा, तुला कसलं टेन्शन आलंय का? म्हणजे तुझ्यावरची जबाबदारी, आपलं हे असं अस्थिर नातं. नाही. असं राधा, आपण या बंधनात आहोत. आपण ते बंधन पाळतोय, पण खरंच आपण त्या बंधनाशी प्रामाणिक आहोत का? म्हणजे बंधनानुसार मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहेस. त्यामुळे तुझ्या मनात जे काही येईल, वाटेल ते काहीही, ते सांग मला. बोल माझ्याशी, शेअर कर गोष्टी. सांगशील ना? हो. विराजस, आजच्यासाठी सॉरी. का? सुमित सर. राधा, नको त्या गोष्टींचा विचार करूस आता. हे बघ, जे झालं झालं, रात गई बात गई. काढून टाक हे असले विचार डोक्यात. ओके? मग आता काय, चला जायचं झोपायला. एवढ्या रात्री कुठे निघालेत? राधा, कसला विचारत आहेस? काही झालंय का अजून? तू ठीक आहेस ना? काय झालं? खाली काय कोणी आहे का? नाही राधा, नको शंका घेत राहूस. नाही, ते काही नाही, कुत्रं होतं, गेट वाजलं म्हणून बघितलं, बाकी काही नाही. जाऊया झोपायला? हां हां. देवा, माझ्या राधा आणि बिराजसचा संसार सुखाचा होऊ दे. अहो अहो, सांभाळून. काय जाणार तू? अहो सांभाळून.
आणि आता कुठून आलात? सकाळी सकाळी बाहेर गेला होता की रात्रभर बाहेरच होता? ते मी जरा सुमित, काय? अरे काय आई, अगं तो काम करून आलाय, पारोस आहे, आंघोळ पण केली नाही. तुला दिसत नाही आई पूजा करते ते? सॉरी चुकून चुकून. आणि काय रे, असा अंगाला सगळ्या मसाल्याचा वास काय येतोय? मसाल्यात लोळत वगैरे होतास की काय? नाही साहेब, ते रात्रभर मसाल्यांचंच काम करत होतो ना, म्हणून थोडासा येत असेल. ठीक आहे, पण काम झालं ना? गुड. मग आता जा, वर जाऊन आंघोळ वगैरे करून ये, जा फ्रेश हो. हो, मी चहा नाश्त्याचं बघते. हा, का रे, मेंदू घाण टाकलेस का रे? घरात कोणतरी बघील अशा वेळेला कसा येतोस रे? बरं ते जाऊ दे, मला सांग, काम झालंय ना? हो साहेब, तुम्ही सांगितलं तसंच केलं. 5 ट्रक माल पाठवलाय. गुड. आता राधाला काही सापडणार नाही याची काळजी घ्यायला. इथे घरात सुद्धा, कळलं? जा, आंघोळ वगैरे करून ये. अहो, आपले हे संस्कार आहेत का? नाही म्हणजे आसावरी लहानपणापासून अशीच आहे, कुणाचा विचार करत नाही, मनात येईल ते बोलत राहते. पण तिचा स्वभाव असा आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. राधा नवीन आहे हो, राधाला याची कल्पना नाहीये. अहो, आसावरीच्या वागण्याने जर ती नाराज झाली तर विराजस आणि राधा यांच्या नात्यावर परिणाम नको व्हायला. डिस्टर्ब तर करत नाहीये ना? आई, काय झालंय? राघवा, मला भीती वाटते रे. भीती? कसली भीती? अरे आसाबाईंनी कसा तमाशा केला, राधाला किती दडपण आलं असेल. लग्नाच्या आणि राधानं काम सुरू केल्याच्या आनंदात आपण सगळेजण होतो, पण आता घरातलं कसं वातावरण झालंय, ह्या आसावरीचं काय करायचं हेच कळत नाहीये मला. अरे स्वतःच्या पलीकडे कसलाच विचार करू शकत नाही ती. आई, तू नको काळजी करूस, सगळं प्रकरण कालच मिटलंय. अगं, राधाने त्यांची माफी मागितली, सुमित आणि आसावरी जेवले सुद्धा. अरे ते कळलं रे मला, मनाला हे सांगून मी शांत ठेवण्याचा प्रयत्न करतेय, पण प्रकरण अजूनही मिटलेलं नसणार. म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? अरे सकाळी सुमितराव घरात येताना दिसले, आणि ते खूप दमलेले होते रे, रात्रभर बाहेरच होते. आणि राघवा, खरंच सगळं मिटलंय का रे? का घरातली शांतता मला बेचैन करते? घरात काही मोठा वाद तर नाही होणार? काय राधावर काही संकट येईल? अरे आता तर घरात लग्न पण आहे, घरात नेमकं काय चाललंय काहीच कळत नाहीये मला. सारखी भीती वाटत राहते. दोघंही कामावर जातात, रात्री उशिरा घरात येतात, मला सुद्धा चैन पडत नाही. विराजेश पहिल्यासारखा येऊन बसत नाही, बोलत नाही, काही समजतच नाहीये मला. आई 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 शांत हो, शांत हो आधी. हे बघ, जसं मी सांगतो तसं कर. मोठा श्वास घे. हा, आता शांतपणे डोळे मीट. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझा देवावर विश्वास आहे का नाही? हो रे. मग मनातल्या सगळ्या शंका काढून टाक.
अगं, या राधाला देवानंच आपल्या घरी पाठवलंय, या घराच्या भल्यासाठी. मग तो तिची काळजी घेईलच ना, आणि मग राधा आपली काळजी घेईल. आणि मला एक विश्वास आहे, राधा या घरात असेपर्यंत या घराला काहीही होणार नाही. कुठलेही वाद ती मुलगी होऊच देणार नाही. तू काही काळजी करू नकोस आई, शांत राहा. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना तुला? हो, बरं वाटतंय. देवा, परमेश्वरा, माझ्या राधाच्या पाठीशी उभा राहा रे. राधा, असं भूक लागल्यासारखं वाटतंय ना? भूक लागलीये? अरे नाश्ता करून आलायस ना? हा, म्हणजे ते कॉलेजला असताना सवय होती ना सकाळी सकाळी नाश्ता करायची. आता ते ब्रेकफास्ट लंच वगैरे, आणि ते म्हणतात ना ब्रेकफास्ट असा असा राजासारखा करावा. हा हा हा, वा. हो, पण असं अचानक? अचानक काय किंवा नंतर काय, तर तुझ्या मसाल्याचा एवढा घमघमाट सुटल्यावर भूक तर लागणारच ना राधा. थँक्यू, पण आज असं खास काही केलेलं नाहीये. नाही 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 नाही, हे बघ हे बघ, पदार्थ जरी खास नसला तरी राधाच्या हातचा मसाला म्हणजे अरे हा. हो, पण हा सुगंध माझ्या मिसळ मसाल्याचा आहे. हा मग मसाल्याचा एवढा वास का येतो? राधा, अगं अख्खी फॅक्टरी आपली मसाल्यांची इथे. आता तुझ्या मसाल्याची बॅच बनत असेल म्हणून येत असेल असा वास, एवढं काय. हो, पण एरवी नाही येत ना एवढा वास. म्हणजे नेहमीच येतो आपण, आणि या एवढ्यातच वास येतो. काही सांडलंय का? दादा, दादा 2 मिनिटं आहे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा, इकडे आता मसाला सांडलाय का? नाही मॅडम, रात्री मसाल्याचा माल गेला ना, त्याच्यामुळे अजूनही वास असेल. रात्री काय गेलं रात्री? अहो, रात्री मसाल्यांचे ट्रक गेले ना. कमाल आहे. नाही म्हणजे डिलिव्हरी कधी रात्री नाही जात. काल का बरं मसाले गेले रात्री? ठीक आहे, तुम्ही या. थँक्यू. हे अगदीच बरोबर आहे सर, पण इमर्जन्सी होती. कसली इमर्जन्सी? नाही म्हणजे मसाल्यांची इतकी काही की रातोरात बनवावे लागले? हां, एक्झॅक्टली. सर, ते क्लायंटला लवकर माल हवा होता ना, म्हणून प्रायोरिटी बेसिसवर डिस्पॅच करावा लागला. शिवाय सर, आपला बिझनेस आणि आपलं इम्प्रेशन आपणच सांभाळायला हवं ना. मग कधी कधी असं अवेळी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन काम करावंच लागतं ना सर. नाही बरोबर आहे, पण ह्यासाठी जी परमिशन लागते, परवानगी लागते, ती तुम्ही ते सुमित सरांना माहीत होतं ना सर. फक्त मी तिथे नव्हतो ना, त्यामुळे मला फारसं माहिती नाही. नाही नाही, सुमित सरांना माहिती होतं ना, मग ठीक आहे.
आणि थँक्यू सो मच, बरं केलं तुम्ही डिलिव्हरी वेळेत पोहोचवली. अशी इतकी इमर्जन्सी अचानक कशी आली, ज्याबद्दल सुमित सरांना कोणालाही सांगावं असं वाटलं नाही. सुमित, सुमुडी, माझ्याकडे आहे रामबाण उपाय दुसरा उठवायचा. कशाला कोण झोपले तेवढं चांगले. हॅलो, कोण बोलताय? ढवळे? कोण ढवळे? हा हॅलो. हॅलो, हा डोळे, काय झालं? काय चौकशी करत होती मसाल्यांची? हा, डोळे बायको आहे तुमची? नाही नाही, एकदा नाव घेतलं की लगेच उठलं. कसे ते काय का लगेच उठलं? सांगा मला का. नंतर सांगतो तुला. नाही, आत्ता 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 सांगा कोण आहे डोळे, कसे दिसतात ते काय का. सांगतो. डोळे बंद कर. अय्या, सुमित म्हणजे बायको आहे तुमची. सुमित, सुमित, सुमित म्हणलं, सुमू म्हणलं, डार्लिंग म्हणलं तरी गेले. कालच्या ऑर्डर्स बद्दल इथे नक्कीच माहिती मिळेल. हे काय प्रकरण आहे बघायलाच हवं. कोणी इतके मसाले असे तातडीने मागवले? ही मागच्या आठवड्यातली ऑर्डर, परवाची, 2 दिवसांपूर्वीची. काहीच नाहीये इथे तर. का ही फाईल पण स्वतःकडेच ठेवली? काय झालं? काही नाही, फाईल्स शोधत होते काल रात्री गेलेल्या मसाल्यांची. हीच पाहिलं ती. मला देता का? ते डिटेल्स उतरवून घ्यायचे होते सगळे. देताय ना? बर. फोन आलाय मला. अरे साहेब. हा साहेब. हा येतोय, तिकडेच येतोय.
हो फाईलच घेत होतो, घेतली आहे फाईल. लगेच आलो साहेब, लगेच आलो. तू साहेबांशीच बोलून घे ना, मला बोलवले त्यांनी अर्जंट. येतो. हा काम झालं? हो साहेब. दादा होती तिथे? हो. तिला संशय वगैरे आला? थोडासा. आत येऊ का? राधा ये ना, ये. बोलायचं होतं. बोल ना, काय? काय झालं नाही, काल म्हणजे अचानकच मसाले पाठवलेत रातोरात. काय घाई होती अशी? म्हणजे खरंच इमर्जन्सी होती की फक्त रातोरात असे? एरवी जात नाही तसे मसाले, पण काल गेले. आणि मला माहिती आहे, सुमित बोलला मला. तुला म्हणालो ना, साहेबांनी बोलावलं, तीच बोलणी सुरू होती. अच्छा. आपण किती ट्रक गेलेत? 5. कुणी मागवलं इतक्या घाईने? नाही म्हणजे रात्रीऐवजी सकाळी पण प्रोडक्शन सुरू करता आलंस का? राधा, तू पुन्हा तेच सुरू करतेस? साहेब माझ्यावर पुन्हा संशय घेते. का? काय चाललंय हे? इतकी वर्ष इथे प्रामाणिकपणे काम करतोय, तरी पण माझ्यासोबत असं का? म्हणजे कामही करा आणि वर आरोपही सहन करा. कशामुळे? माझ्यावर का संशय सतत? फक्त मी गप्प राहतो म्हणून? साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग हिचा का नाही? नाही, मी शंका घेत नाहीये. माझं फक्त. पास राधा. काल तू माफी मागितलीस, त्याचा काय उपयोग? की यासाठीच माफी मागितलीस की पुन्हा काहीतरी नवीन शोधून पुन्हा आरोप करता येतील? जर इतक्या अविश्वासाचं वातावरण असेल ना साहेब, मी हात जोडतो. वाटल्यास मला 2 थोबाडीत मारा, पण इथून पुढे मी इथे काम करू शकणार नाही. सॉरी. असं नाहीये सुमित. हे बघ मी सुमित, काय चाललंय काय तुझं? राधा, घरातल्यांना दुखवायचं, त्यांचा अपमान करायचा, हे ठरवलंयस का तू? नाही. काय चाललंय तुझं? हे बघ, हे घर फोडायचे प्रयत्न न ताबडतोब बंद कर, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. तुला जे काम दिलं ना ते करा आधी, कळलं? जा. नाही बाबा, मला फक्त माल कोणाला दिलाय ना त्याची नोंद या फाईलमध्ये. बस.